गुंठाभर जमिनीचा सातबारा सहज मिळणार। तुकडाबंदी कायदा रद्द करणार। सरकारची विधानसभेत घोषणा। शहरी भागात गुंठ्यात जमीन खरेदी विक्रीसाठी डोकेदुखी ठरणारा 78 वर्षांपूर्वी केलेला तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात येणार आहे। त्याची घोषणाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत केली आहे। ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झाला आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा 1 गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे। आणि माननीय पाचपुते साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी 20 गुंठ्यामध्ये 10 लोक त्या ठिकाणी डिवाइड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे, त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे, त्याची पुन्हा रजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे, हा कायदा निरस्त झाला आणि SOP झाल्याबरोबर ते जे रजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे। खरं तर 1991 नंतर झपाट्यानं शहरीकरण झालंय, तर घरासाठी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। मात्र आता सरकारनं तुकडाबंदीचा कायदाच रद्द करण्याची घोषणा केली आहे। मात्र 78 वर्षांपासून छोट्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेला तुकडाबंदीचा कायदा काय आहे पाहूयात। तुकडाबंदीनुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन खरेदी विक्रीला बंदी आहे। आता शहरी भागात 1 गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी विक्री करता येणार आहे। 1 जानेवारी 2025 पूर्वी झालेल्या व्यवहारांचीही पुन्हा रेकी केली जाणार। राज्यातल्या तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त लोकांना लाभ होणार। ग्रामीण भागात जिरायतीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 10 गुंठ्याची मर्यादा आहे। खरं तर आता तुकडाबंदी कायदा रद्द झाल्यामुळे शहरी भागात 1 गुंठा जागा खरेदी आणि विक्री करण्याची मुभा मिळणार आहे। तर हा कायदा रद्द केल्यामुळे तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। धाडसी निर्णय माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांचे हाल झाले। तुकडेबंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला। राज्यात तुकडाबंदी असल्यानं मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या 1 किंवा 2 गुंठे जमिनींची खरेदी विक्री केली जात होती। त्यामुळे शासनाचं मुद्रांक शुल्क आणि महसूल बुडत होता। एवढंच नाही तर अनेकदा याच गुंठा मंत्र्यांकडून खरेदीदारांची फसवणूक केली जात होती। मात्र आता तुकडाबंदीचा कायदा रद्द झाल्यानं लाखो शेतकऱ्यांना आणि गुंठ्यामध्ये जमीन खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता हा कायदा लागू करण्यासंदर्भात SOP साठी समिती स्थापन करून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावायला हवा। रिपोर्ट साम TV न्यूज।